तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 3:05. आणखीन आपलं आता सगळं 11 मारुतींचं दर्शन झालेलं आहे. आणि हे आहेत शेवटचं मारुती मनपाडले म्हणून गाव आहे इकडे. छान आहे देऊळ. देऊळ पण मोठं आहे. तर सुरभी रात्री सांगेलच आजचा आपला सगळा प्रवास कसा झाला तो. आणि आता इकडनं डायरेक्ट आधी बघूया पेटपूजा करायचं काय, पण रस्त्यामध्ये काही खायचं वगैरे काय नाही आहे. तर ते एनिवे सुरभी सांगेल तुम्हाला नंतर. आता वाडीला आपल्याला पोचायला अजून इकडनं 2 तास आहे. म्हणजे संध्याकाळी बरोबर 6 वाजेपर्यंत आपण नरसोबाच्या वाडीला पोचणार. हा होता छोटासा अपडेट. थँक्यू. नमस्कार, मी सुरभी समीर भाटकर. तसं बघायला गेलं तर आज आमच्या टूरचा 3रा दिवस आहे. पण कालच्या 2ऱ्या दिवसाची सांगता आम्हाला काही करता आली नाही. थोडी घाई गडबड झाली, म्हणून आज 2ऱ्या आणि 3ऱ्या दिवसाचं दोन्ही आम्ही एकत्र सांगता करत आहोत. काल सकाळी आम्ही 9 वाजता कराडवरून निघालो आणि आमचे राहिलेल्यापैकी 8वा मारुती आम्ही करायला गेलो. बहे बोरगाव तिथला जो बेटावरचा म्हणून सुद्धा मारुती आहे तिथे गाडी पार्क केल्यावर साधारण 1-2-2.5 किलोमीटर आम्ही चालत गेलो, दर्शन घेतलं. पुन्हा तिथून 2-2.5 किलोमीटर जिथे गाडी पार्क केली तिथपर्यंत चालत आलो. पण थोडंसं चांगलं वातावरण असल्यामुळे एवढं आणि ऊन कमी असल्यामुळे चालण्याचा काही आम्हाला त्रास झाला नाही. ते दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही पुढे गेलो 32 शिराळा इथला भव्य मारुती बघायला. 32 शिराळा इथला जो केला तो आमचा 9वा मारुती होता. तिथून मग पुढे आम्ही गेलो गोंडस मारुती बघायला. पण ते थोडंसं ना आतमध्ये आहे गावात. गाडी पण जाते तिथे, पण थोडंसं आम्ही गाडी बाहेर पार्क करूनच जात होतो, कारण पुढे माहीत नव्हतं रस्ता कसा आहे, समोरून गाडी आली तर काय आम्ही परत रिव्हर्स घेऊ शकू की नाही म्हणून आम्ही तिथे पण गाडी थोडंसं बाहेर पार्क करून गेलो.
त्याच्यानंतर आमचा शेवटचा मारुती राहिलेला, जो 11वा मारुती राहिलेला तो आहे मनपाडले येथील मारुती. तो 11वा मारुती केला. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये काहीच जेवणाची सोय कुठलीही नाही, गावं भरपूर आहेत, शेती वगैरे भरपूर आहे. 10वा मारुती बघताना तर अक्षरशः आम्ही असं वाटत होतो शेतातल्याच रस्त्याने जातोय. खूप सारी दोन्ही साईडला शेती आहे. मध्येच आम्ही एक ड्रॅगन फ्रूटची पण शेती बघितली. पण खाण्याची पिण्याची अशी काही सोय नाहीये कुठे, म्हणजे असं जेवणाची सोय होईल किंवा तुम्हाला काही नाश्ता भेटेल असं काहीच नाहीये. मग तिथून आम्ही नंतर सगळे मारुती केल्यावरती जेव्हा हायवेला आलो, तेव्हा हायवेला येऊन जेव्हा आम्ही एक लेफ्ट घेतला, त्या लेफ्ट नंतर साधारण 1 किलोमीटरमध्येच आम्हाला एक हॉटेल मंथन म्हणून भेटलं, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. तिथे आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल होतं. तिथे आम्ही व्यवस्थित जेवलो. साधारण 4 वाजता आम्ही तिथे पोचलो. पण ते हॉटेल बऱ्यापैकी चांगली सर्व्हिस होती आणि हॉटेल दुपारी बंद होत नाही, रात्री डायरेक्ट 12ला बंद होतं. त्यामुळे अजून जरी आम्हाला लेट झाला असता तरी तिथे आम्हाला चांगलं जेवण मिळालं असतं. तर तिथे आम्ही जेवलो आणि तिथून मग आम्ही पुढचं एक साधारण 1.5 तास लागला आम्हाला नरसोबाच्या वाडीला यायला. साधारण 6 वाजता आम्ही नरसोबाच्या वाडीला आलो. पण तिथे आल्यावरती आमचे जे सामान वगैरे हॉटेलमध्ये ठेवलं, रूम आम्ही आधीच बुक केलेली. आमचे जे भटजी आहेत त्यांच्या घरी आम्हाला पहिलं भेटायला जायचं होतं, तर आम्ही त्यांच्या घरी भेटायला गेलो. तिथे आमचा एक अर्धा पाऊण तास गेला, ते बोलत बसलो वगैरे. तिथलं काही आम्ही शूटिंग वगैरे काही केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात जाईपर्यंत आम्हाला 8:30 वाजले, तोपर्यंत पालखी सोहळा चालू झालेला. तिथे फोटो शूटिंग काढायला तसं अलाउड नाही आहे आणि आम्ही प्रयत्नही केला नाही. आम्ही आमचंच दर्शन घेतलं, पाया पडलो, नंतर नदीच्या काठावर थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही येताना ते सोमण हॉटेलमध्ये जेवून मग घरी हॉटेलच्या रूमवर गेलो. पण रूमवर गेल्या आज सकाळी उठून सोमण भोजनालय आहे, तिथे जाऊन आम्ही नाश्ता वगैरे केला आणि सकाळी आमचं जे लघुरुद्र होतं ते केलं. त्याच्यामध्ये गार्गीचं एक लघुरुद्राला गार्गी बसलेली, ते लघुरुद्र करून घेतलं. श्लोक आणि साक्षीचं अभिषेक होतं, तेही करून झालं. ते सगळं होईपर्यंत 11, 11:15 वाजले. त्यानंतर तिथे आता खूप भटजी वगैरे सगळे ओळखीचे झालेत, त्या सगळ्यांना भेटलो, कारण आम्ही दरवर्षी नरसोबाच्या वाडीला आणि कोल्हापूरला येतोच. त्याच्यानंतर परत तिथे नदीच्या काठावर थोडं फोटो सेशन केलं. येताना थोडं प्रसाद वगैरे सगळं घेतलं आणि मग येताना तिकडे वाडीचं माझं कसं आहे की गेलो का तिथे भाज्या खूप छान छान भेटतात आणि नेक्स्ट डे मुंबईला यायचं असतं म्हणून आम्ही तिकडच्या ज्या कृष्णा नदीच्या काठची वांगी आहेत, वांगी, वालाच्या शेंगा म्हणा, पावटा म्हणा, जे काय आहे ते आम्ही थोडं थोडं सगळं घेतलं. तिकडचा गोडा मसाला एक फेमस आहे, त्यासाठी आम्ही तो घेतला. हॉटेलवर आलो, सगळं पॅकिंग वगैरे केलं आमचं आणि मग आम्ही नंतर चेकआउट करून 12, 12:30ला आसपास निघालो. 12:30च्या आसपास आम्ही नरसोबाच्या वाडीवरून कोल्हापूरला निघालो. कोल्हापूरला आम्ही बरोबर 2 वाजता पोचलो. आमचं बुकिंग होतं हॉटेल चैतालीमध्ये, पण सगळ्यांना आज नॉनव्हेज खायचं असल्यामुळे आम्ही हॉटेल ओपलमध्ये आधी गेलो 2 वाजता. जेवलो वगैरे तिथे पोटभर सगळेजण व्यवस्थित, ज्यांना जसं काय हवं आहे ते ऑर्डर करून. नंतर आम्ही 3:30 वाजता हॉटेल चैतालीमध्ये परत आलो. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी 4:30ला आम्ही लगेच अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. थोडंसं गर्दी होती पण आमचं दर्शन झालं व्यवस्थित, म्हणजे खूपच होती गर्दी, थोडीशी नाही म्हणता येणार, पण तरी पण झालं आमचं दर्शन. दर्शन झाल्यावर एक संध्याकाळी उशिरावर आम्ही रंकाळ्याला गेलो. आम्ही इथे एक लोकल रिक्षा 2 बुक केलेल्या, त्याच रिक्षाने आम्ही अंबाबाईच्या देवळात आणि तिथून रंकाळा, आणि रंकाळ्याला आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, तिथून पुन्हा हॉटेल. असं आम्ही हॉटेलला काहीतरी 8, 8:30च्या दरम्यान आलो. 8 वाजता आलो, 8:30 पण नाही, 8 वाजता पण आलो. त्याच्यानंतर आलो, थोडंसं पॅकिंग केलं नीट आणि थोडा वेळ आराम करून आता आम्ही 9च्या आसपास रात्री इथे खाली जेवायला आलो. त्यामुळे आता कालची आणि आजची म्हणजे दिवस दुसरा आणि तिसरा अशी 2 दिवसाची सांगता मी आज एकत्र केली आहे. त्यामुळे काही चुकून काही बोलली असेल तर माफ करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.